त्यामुळे हे सर्व आपण त्याला लक्ष देत नाही आणि मग तो अचानक एक दिवशी खूप जास्त वाढून मग पेशंटला हार्ट अटॅक होतो. हार्ट अटॅक तो शब्द त्याच्यासाठी आहे कारण की तो मग अचानक होतो, कारण त्याच्या पहिलेचे जे सिम्पटम्स असतात त्याला वेळेवर रिकग्नाइज करणं खूप आवश्यक आहे. त्याची लक्षणं सांगा ना सर. छातीमध्ये सर्वात मोठा लक्षण असतो छातीमध्ये चालण्या फिरणे आणि छातीमध्ये दुखणे किंवा दबाव वाढणे, लवकर दम भरणे, लवकर थकवा होणे, हे सर्वात कॉमन सिम्पटम्स असतात. कोणाकोणाला चक्कर येऊन पडणे हे पण सिम्पटम्स असू शकतात. आणि चालताना किंवा इमोशनल आउटबर्स्ट झालं तेव्हा किंवा जेवल्यानंतर कधी कधी दाटल्यासारखं वाटतं, तर दुखत नाही आहे. आणि एक सर्वात मोठं एक मिसकन्सेप्शन असं आहे की हार्ट लेफ्टला असतो. हार्ट लेफ्टला नाही असते, मध्ये असतो. इथे पेन पण इथे होतो मध्ये. आता क्लेंच फिश म्हणजे असं दाटल्यासारखं वाटतं चालल्यावर. दम येते. कधी कधी डायबिटीज असतो पेशंटला किंवा 40% पेशंटला डायबिटीज असतो, तर कधी कधी पेनच नाही, दम येतो, फक्त घाम येते. तर असे पण सिम्पटम्स असतात पेशंटला. आणि पुष्कळदा पेशंटला म्हणजे समजा 5-10% पेशंट लोकांना जॉमध्ये पेन होतो चालल्यावर किंवा लेफ्ट खांद्यावर, तर ते ENT वाल्याला दाखवत राहतात. आणि पुष्कळदा असे म्हणजे दुर्लक्ष होते. तर बेस्ट आहे की डाऊट आहे तुम्हाला असं छातीत दुखत आहे, तर सर्वात मेन आता कालच्या एक प्रकरण सांगतो. ते डॉक्टर आहे, माझी असिस्टंट होती अगोदर DAMS. त्याचे हजबंड 40 year old, फक्त 40, नो ॲडिक्शन, फक्त जीवनात पुढे जाण्याची सवय, किंवा आणखी काम करायचं, आणखी 2 सेंटर उघडा, हे करा ते करा, म्हणजे असं आहे. त्याला मी आता व्याख्यान देऊन आलो म्हणून आम्ही 5 मिनिट लेट झालं. तर हा पण एक स्ट्रेस आहे ना, किती पाहिजे तुम्हाला जीवनात. लाईफ इज फायनाईट, पण आपले जे गोल्स आहेत किंवा जे आपलं पुढे जाण्याची जी हे आहे त्याच्या काही एंडच नाही ना, पैशाच्या काही एंड नाही. तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. आणि दुसरं म्हणजे सोशल मीडिया, दुर्लक्ष होतं आहे सगळं. काही टाकतात आहे विदाऊट एन्जिओप्लास्टी, विदाऊट बायपास, हे करा ते करा, सलाईन लावून करून देऊ, हे करून देऊ. पेशंट त्यात हे असं होऊन जाते. अमेरिकेत जेलमध्ये टाकणार असेल लोकांना. आणि आपल्या भारत म्हणजे वाहन आहे, इथे तर काही चालते. लेप लावा, हे करा, अर्जुन रिस्ट घ्या. ब्लॉकेज के लिए उम्र में क्यों हार्ट अटैक होता है इसका बारे में भी बहुत डिटेल में डिस्कशन हुआ है. और आई थिंक प्रेस के द्वारा आपको सारी जानकारी डिटेल में मिलेगी. और यही मैं बताऊंगा कि अगर आपकी 40 के ऊपर उम्र चली जाती है तो आपको सही टाइम पे अपने ईयरली हेल्थ चेकअप जैसे कि ECG रिपोर्ट, EMT, BP, शुगर, इस पर ख्याल रखना चाहिए, ताकि कुछ भी अगर हो जाता है तो अपन जल्द से जल्द उसको डायग्नोस करके उसका ट्रीटमेंट कर सकते. स्ट्रेस तर राहणारच आहे. आपलं कामच असं आहे. आता एक एन्जिओग्राफी केली, मग इथे आलो, आणखी 2-3 एन्जिओप्लास्टी आता आहे. स्ट्रेसच्या अंदाज काय, पण OPD संपवली, म्हटलं OPD नहीं करना. दिस इज हाउ यू डिक्रीज स्ट्रेस. स्ट्रेस तो है. रही बात केमिकल्स और बाकी चीज़ों की, इसका मेनली कैंसर पे ज़्यादा है. सबसे बड़ा मिसकंसेप्शन जो हार्ट के बारे में है कि 20 साल का मैं हूँ, मेरे को कहीं को होगा हार्ट अटैक. एक 41 ईयर का मेरा दोस्त था अच्छी बॉडी बिल्डर, सडनली मर गया. अच्छा 2 दिन मिले उसको, बढ़िया दोस्तों से मिल रहा, चाय पी रहा. सामने एक डॉक्टर है, मैं नाम नहीं लूँगा, MD है, तो दिखाया इसीलिए ठीक है. पर उसने निगलेक्ट किया कि मैं तो बॉडी बिल्डर हूँ, मुझे कैसे हार्ट अटैक होगा. सिंपल है, उसकी फैमिली हिस्ट्री थी. फैमिली हिस्ट्री के लिए LPA और फेब्रिनोजेन ऐसे 2 ब्लड टेस्ट होते हैं जो आप सब कोई भी करा सकता है, मतलब इंडिया में. और फैमिली हिस्ट्री यानी आप दुबले पतले, कोई डायबिटीज़ नहीं, कोई BP नहीं, तंबाकू, सिगरेट, दारू कुछ भी नहीं है, तो भी हार्ट अटैक हो सकता है बिकॉज ऑफ फैमिली हिस्ट्री. सिंपल फैमिली हिस्ट्री. और 30 to 40% पेशेंट इंडिया में ऐसे जिनको फैमिली हिस्ट्री के कारण ही हार्ट अटैक हो जाता है. फार्मर्स को भी होता है. शेतकऱ्यामध्ये किती आहे म्हणजे 30% माझे पेशंट शेतकरी असतात. उनको स्ट्रेस है, बारी खाती की नहीं आती, फसल बिकती की नहीं बिकती, क्या होगा क्या नहीं होगा, ये स्ट्रेस. सर एक आणखी एक येते, जसं राजू श्रीवास्तव आहे किंवा ते हे व्यायाम करताना गेलेले जे कॉमेडियन होते, किंवा के जो सिंगर आहे, ह्यांचं काय, ह्यांच्याविषयी काय सांगायला, ह्यांना असं कसं काय हार्ट अटॅक? हार्ट अटॅक एकाएक नाही होत. ब्लॉकेजेसला काही लक्षणं असतात का शरीराची? लक्षणं असतात पुष्कळ, पण ते पुष्कळ वेळा आपण ॲसिडिटी आहे की असंच मला थोडासा थकवा वाटतो हे म्हणून ते इग्नोर होतात की मला कशाला होणार, मला काहीच